नमस्कार. कधी विचार केलाय की फक्त एका कच्च्या बटाट्यापासून फक्त एका बटाट्यापासून एक असा अफलातून नाश्ता बनू शकतो जो कुरकुरीत तर आहेच, पण आठवडाभर टिकतो सुद्धा. चला पाहूया कसा ते. आणि ह्याची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हा नाश्ता इतका कुरकुरीत आणि चविष्ट बनतो ना, की तो चक्क आठवडाभर टिकतो. म्हणजे अचानक भूक लागली की आपला नाश्ता तयार. तर मग तयार आहात? या रेसिपीचा खरा हिरो आहे फक्त एक साधा कच्चा बटाटा. हो, ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरंय. आणि साहित्य? अहो, अगदी घरात सापडणारं. फक्त एक कच्चा बटाटा, एक छोटासा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या. बस, म्हणजे खिशाला अजिबात ताण नाही. आता इथं एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे सगळं वाटताना यात थेंबरही पाणी घालायचं नाही. का? कारण या भाज्यांमध्येच पुरेसा रस असतो, जो एक मस्त बारीक पेस्ट बनवण्यासाठी पुरेसा आहे. ओके, तर आपली पेस्ट तयार आहे. आता या साध्या पेस्टपासून आपण ते कुरकुरीत नाश्त्याचं पीठ कसं बनवणार? चला बघूया. प्रक्रिया एकदम सरळ आहे. सगळ्यात आधी आपण ही पेस्ट थोडी परतून घेणार. मग त्यात आपले मसाले आणि पाणी घालून शेवटी रवा टाकायचा आणि हे सगळं शिजवून एक मस्त घट्ट गोळा तयार करायचा. सोपा आहे ना? आता खरी मजा तर मसाल्यांमध्ये आहे. चवीपुरतं मीठ तर हवंच. मग रंगासाठी आणि मस्त झणझणीतपणासाठी थोडी कुटलेली लाल मिरची, कुरकुरीतपणासाठी कलौंजी आणि तीळ, आणि हो, तो खमंग सुगंध हवा असेल तर थोडा गरम मसाला. वा, आता ही टीप खूप महत्वाची आहे. नीट लक्ष द्या. प्रमाण, प्रमाण सगळ्यात महत्वाचं आहे. 1 कप बारीक रवा असेल तर त्यासाठी बरोबर अर्धा कप पाणी घ्यायचं. हे गणित चुकलं ना की सगळं बिघडतं. याच प्रमाणामुळे पीठ एकदम परफेक्ट बनतं, चिकट होत नाही. आता आपण या रेसिपीच्या एका सिक्रेटकडे, एका मोठ्या हॅककडे आलो आहोत. तळलेले पदार्थ तेलकट होतात ही आपली नेहमीची तक्रार असते, बरोबर? तर ही रेसिपी तीच समस्या सोडवते. पण मग प्रश्न हा आहे की नाश्ता कमीत कमी तेल पिऊन एकदम कुरकुरीत कसा करायचा? आहे का यावर काही उपाय? हो, नक्कीच आहे. आणि ते रहस्य आहे आपलं साधं गव्हाचं पीठ. हो, आपण कॉर्नफ्लोअर किंवा मैदा विसरून जाणार आहोत. कारण गव्हाच्या पिठाची पातळ स्लरी लावली की नाश्ता कमी तेल पितो आणि इतका कुरकुरीत होतो की विचारायची सोय नाही. ओके, तर आपलं पीठ तयार आहे, कुरकुरीतपणाचं सिक्रेटही कळलं. आता पुढची पायरी, याला आकार द्यायचा, साठवायचं आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा. आणि हो, इथे एक वेळ वाचवणारी ट्रिक आहे. पिठाला फायनल टच देण्याआधी आपण त्यात थोडी भाजलेली कसुरी मेथी घालणार आहोत. याने जो काही सुगंध आणि चव येते ना, अप्रतिम. आणि आता ती दुसरी भारी ट्रिक, जिला आपण म्हणूया बॅच कोटिंग. म्हणजे काय? तर प्रत्येक तुकड्याला एक एक करून स्लरीत बुडवत बसायचं नाही. सरळ सगळ्या तुकड्यांवर एकाच भांड्यात स्लरी ओतायची. झालं काम. किती वेळ वाचला बघा. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय? हे आकार दिलेले, कोटिंग केलेले तुकडे तुम्ही तळण्याआधीच फ्रीजमध्ये ठेवू शकता. म्हणजे पाहुणे येणार असतील किंवा नंतर खाण्याची इच्छा झाली तर आयत्या वेळी फक्त तळून घ्यायचं. मस्त आहे ना? चला तर मग, आता येतोय तो क्षण ज्याची आपण वाट पाहत होतो. ह्या तुकड्यांना सोनेरी रंग देण्याची वेळ आलीये. म्हणजेच तळण्याची प्रक्रिया. तळताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्रायही. फक्त तेल चांगलं गरम झाल्यावर एक एक करून हे तुकडे त्यात सोडा. छान सोनेरी तपकिरी रंग आला आणि तो कर्रर कुरकुरीत आवाज आला की समजा आपला नाश्ता तयार आहे. आणि काळजी करू नका, कोटिंगमुळे ते तेलात अजिबात तुटणार नाहीत. आणि बघा, तयार झाला आपला नवीन आवडता कुरकुरीत नाश्ता. इतक्या सोप्या रेसिपीचे फायदे किती आहेत? चला एकदा पटकन बघूया. आणि हो, विसरू नका, हा तळलेला नाश्ता एअरटाईट डब्यात ठेवला तर चक्क 7 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकतो. म्हणजे एकदा बनवा आणि आठवडाभर चिंतामुक्त रहा. तर मग हा नाश्ता खास का आहे? कारण तो फक्त एका बटाट्यापासून बनतो, खूप स्वस्त आहे, आठवडाभर टिकतो, तेलकट होत नाही आणि एकदम कुरकुरीत लागतो. केचप किंवा मेयोनीजसोबत तर काय, अप्रतिमच. ही रेसिपी बघितल्यावर एक विचार येतो मनात की आपल्या स्वयंपाकघरात असे कित्येक तरी साधे पदार्थ आहेत ज्यांना आपण असं थोडं डोकं लावून एका भन्नाट नवीन रूपात आणू शकतो, नाही का? जरा विचार करा.